वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आपण वेळ फुकड्या घालवायचा, आपल्याकडे कॉन्टेंट आहे. बोल बोल काय बोलत होतीस? तर काय बाबा ऍक्च्युली बाबांकडे साधाच फोन आहे, अँड्रॉइड फोन वगैरे नाहीये. ठीक आहे. आणि बाबा म्हणजे अरसिक बाबा आमचे व्हिडिओ काय बघत नाही, पण त्यांना माहिती काहीतरी आम्ही करतो. तर इतर वेळी दिवसभरात बाबा मला विचारतात म्हणजे पांडा त्यांना माहिती नाहीये कोण आहे, की पांडा प्राणी आहे काय आहे काय नाही. अच्छा अच्छा. ते मला बोलतात की त्या पांड्याचा काय फोन आला का दिवसभर, म्हणजे तुला म्हणतात त्या पांड्याचा मेसेज आला का, पांड्याला फोन केला का, असं म्हणजे असं आहे. बाबांना काहीच माहिती नाही. बाबा इंजिनियर पांडा मध्ये ना, इंजिनियर मी आहे आणि पांडा ही आहे. आणि पांडा हा एक प्रकारचा प्राणी आहे. तुम्हाला दाखवत होता कसं असतो ते, दाखव त्यांना. बाबांना पांडा म्हणजे काय माहिती नाही, तर शी इज एक्सप्लेनिंग की पांडा कसा असतोय. बघा, नुसतं खायचं प्यायचं झोपायचं लोळायचं पडायचं असं. आणि हे आपले गुणधर्म आपल्या स्नेहामध्ये आहेत, म्हणून आपण त्याला पांडा नाव ठेवलंय, इंजिनियर पांडा. तो बघा अरे आमचे ब्लॉग बघते तू, आमचे व्हिडिओ बघते तू, यूट्यूबवर बघते. ही आहे छोटी नेहा. तिकडे का बसलेस पण, इकडे ना, इकडे बस. हो. पौर्णिमेचा झी मराठीवरती लिटिल चॅम्पचा एपिसोड भारी आहे. आम्ही बघत नाही, पण मम्मी बोलून ते खूप छान गातात. आणि त्यातले तर आज कोळी गाणी म्हटल्यावर तिथं काय सूर आणि ताल घेतलाच पाहिजे नाचायला. माझी छोटी बहीण परी आलेली, ती पण हळूहळू नाचते, सो मी पण तिच्यावर नाचत एन्जॉय करते. अरे वा. hours later. गुड मॉर्निंग. कालच ब्लॉग चालू केला होता, त्यामुळे वेलकम बॅक काय म्हणत नाहीये. आता इथे आलो होतो, कुठे नेहा जिथे कामाला बसली होती, त्याच्यावरनं मला एक आठवण आठवली की माझा यूट्यूबमधली सर्वात पहिली व्हिडिओ मी इकडे बसून केली होती. तेव्हा जर तुम्ही बघाल, मला लिटरली म्हणजे हिंदीमध्ये करायचं मराठीमध्ये करायचं असं काहीच माहिती नव्हतं. कॉन्फिडन्स इतका लो होता की, आणि तो मी ट्रायपॉड नुकताच घेतला होता, तो इथे ठेवला होता. इथे ठेवून शूट केलं होतं. कंप्लीट नेहाचं घर दाखवलं होतं, टूर. ती माझी सर्वात पहिली व्हिडिओ. आय बटनवर जाऊन बघा. तिथून इथपर्यंत आता जवळजवळ किती 119-120 व्हिडिओ झाले असतील. म्हणजे ती जी जर्नी होती ती जे पहिल्यापासून सबस्क्राईब केलं आहे त्यांनाच माहिती असेल. आता जातो ऑफिसला. इथे बसून नेहा माहिती आहे ना, तू कुठे होतीस तेव्हा? कधी इथे बसून मी पहिली व्हिडिओ शूट केलेली. मी तुझ्या पाठी होती. हां, तर तेव्हा नेहा खूप घाबरायची. आता ती लहान फॉर्ममध्ये आलेली आहे. येस. तर आपण करूया नेहाला हँडओव्हर आणि जाऊया कामाला, जे आपलं रुटीन आहे. बिकॉज रोजीरोटी आपली मेन ती आहे, हे सेकंडरी आहे. पावसाने जो जोर धरलाय त्याने ठरवलंच की अख्ख्या श्रावण महिन्यात पाऊस पडणारच. आणि खरंच पावसात कपडे सुकवणं हा खूप मोठा स्ट्रगल आहे. तुम्ही फॅन खाली सुकवा तरीही सुकवत नाही. बाहेर आता हे बघा, आमच्याकडे इथे रश्या लागल्यात, मम्मीच्या रश्या इकडे आहेत तिकडे आहेत, सुकतच नाहीत कपडे, सुकतच नाही. खूप स्ट्रगल होतो यार कपडे सुकवणं. म्हणजे आज रजिस्ट्रेशन केलेलं आहे माझा सेकंड डोस, दॅट इज कोविशिल्डसाठी. 25 ऑगस्टला वेनसडेला आमचा सेकंड डोस आहे, माझा आणि राहुलचा. पहिला डोस पण आम्ही माझ्या ऑफिसमधून घेतला होता, TCSमधून, आणि सेकंड डोस पण आम्ही ऑफिसमधूनच घेत आहोत. म्हटलं ऑफिस प्रोव्हाइड करत आहे फॅसिलिटी, तर का बाहेरून घ्या, आणि मिळत आहे वॅक्सिन. सो आम्ही 25ला जाणार आहोत ऑफिसमध्ये माझ्या वॅक्सिन घ्यायला, दॅट इज ठाणे हिरानंदानीमध्ये. फोन का नाही उचलत तू? तुला काय प्रॉब्लेम आहे फोन उचलायला? फोन आलाच नाही. इकडे तोंड बघून दाखव, वर तोंड करून दाखव. मी खुश आहे तुझ्यावर, कारण की तू वॉलेट शोधलंस माझं. धर. हा, ऍक्च्युली राहुलचं वॉलेट 1 आठवडा झालं हरवलं होतं आणि आम्हाला माहिती नाही. हे माझ्या बॅगेत
होतं आणि माझी बॅग धुतली गेली आणि त्या बॅगेसोबत हे वॉलेटही धुतलं गेलं, त्यासोबतचे सगळे ATM कार्ड्सही धुतले गेले. ऑफिस वरून आल्यानंतर जर नेहाने मला असा नाश्ता दिला ना तर नेहाचे पाय धुवेन मी, पाय धुवून पाणी पिएन. मी पण ऑफिसचं काम करताना मला पण हा नाश्ता मिळाला तर मलाही खूप आनंद होईल. ठीक आहे, सगळ्याच अपेक्षा माझ्याकडे. पाणी पिला आज तर मग ते शेवटी तिथं पायाच होईल रे. फॉर्म मध्ये आहे निखिल आता. पोरी ना सती स्विमिंग पूल मध्ये आली ना काळी नाही तिथं ते 3-3 महिने जात नाही, तो टाइम जात नाही. परीचं जेवण बघणं कशी खूप असं नाही का. काल परी आमच्याकडे जेवायला आली होती, आज आम्ही आलो परीकडे जेवायला. हो ना परी, मस्त होतं जेवण, खूप छान होतं. वाजलेत 11:27. नेहा आमची बिचारी अजूनही काम करते. बिचारी पांडा. त्यांचं काहीतरी TCS वाल्यांचं हे असतं की दर महिन्याला पासवर्ड चेंज करायचे. ते पण किती पासवर्ड असतील ना? बरेच पासवर्ड तरी 4 तरी असतील. एंडिंग आवर फ्रायडे नाईट विथ वॉचिंग बुलबुलैया. तेव्हा पिक्चर आला तेव्हा इतका घाबरायचो. आणि जर तुम्ही कळीचा नाद, जर हा कोण व्यक्ती तुम्हाला माहिती असेल तर तो हा आहे. म्हणजे इतका नखरे मारतो आणि इतके त्याचे मूड स्विंग्स. कोणत्या मुलीचे मूड स्विंग्स नसतील तेवढे या मुलाचे मूड स्विंग्स. जर तुम्ही पण अशा कोणत्या मुलाला ओळखत असेल तर सांगा. का ते सांग ना, का ते नाही खूप नखरे. का ते सांग ना, रिझन सांग ना. मी का रिझन सांगू, मला तर व्हॅलिडच नाही वाटत ते. सो आजची फ्रायडे नाईट आम्ही परत वाद घालून भांडण करून एंड करत आहोत बिकॉज ऑफ ओनली वन अँड पर्सन राहुल कडू. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटला एकच पंडा, बघत राहा इंजिनियर पंडा. आय डोंट नो उद्याच्या सॅटर्डे संडेला आम्ही कुठे जाणार तर नाही आहोत बिकॉज संडेला आहे रक्षाबंधन. तो लेट्स सी की आमचा ह्या विकेंडचा काय प्लॅन बनतो. युजली कुठे जाणार नाही, नवी मुंबईतच असतो. तर चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.